रातचे कसा गोण्या दिसले बघा, कुणाचा निघून इलविल करते सांगा पटकन कमेंट मध्ये. सकाळ उठून भाई बादशाह वन साइड निघलेल्या एकविरेला जायला भाऊसो. खंडाले घाटांचं वाकरी तिकडे टन घेऊन लास्टचा लेफ्ट टर्न मारला ना भाई, पोचलो वन साइड एकविरेला भाऊसो. पोचून भाई परलो पहिले पायथा मंदिरां पायाना वन साइड चरत घेतलेला भाऊसो 5 पायऱ्या. तोऱ्यावरती चरलो होते इकडे गारवा थोडीशी पुण्य कमवत होती भाई, कसं एकविराईच्या शेवेला लागल्या बघा. थोडीशी मेहनत घेऊन भाई आलो एकविराईचे चरणाशी ना बादशाहने कशी ओटी आणली बघा आईला आपले. दर्शन घेऊन जलताना बादशाह घसरलेला भाई बंदकी खरेदी करायला तर कशी स्नायपर घेतले बघा, नादात बादविषय गेले. मगशी बादशाह पोहोचला भाई मॅप्रो गार्डन मध्ये, तर कसा इकडे बारीक पोऱ्याचा खेळ करत घेतल्या बघा ना. या बाजूला भाई थोडस सेफली पॉइंट होता, तर कसा इंस्टाचा पेज बनवले बघा मॅप्रो वाले ना. इकडे कसं मास सोडल्या दीड 2-2 किलोचं गल आणले असतं भाई, थोडस गुत्तवलं असतं भाई. भाऊसो पालखी आहे मानाची ना रोडपाल गावाची, तर भाई मस्त घेतला एकविराईचे पालखीचा दर्शन ना. भाऊसो हे ना आपलं पदयात्री दोस्त, याचं नाव केतन भाई जोशी ना, याचं नाव आहे रितेश भाई कडके. दोन्ही बादशाहांच्या तब्येतीचा अंदाज घेतला ना. बादशाह घरी येऊन वन साइड निघलेला भाई फार्म हाऊस वर जायला. फार्म हाऊसच्या जेवणाचा राशन भरासाठी पोहोचलेलो ओमकार भाई त्यांच्या दुकानात, तर कसा वन साइड बादशाह फार्म हाऊस बुक केले बघा भाऊसाई. रातच्या डिनर नंतर घोण्या भाई वन साइड नाईट वॉक साठी निघलेला, कशी स्लो वॉक मारते बघा ना. मारला थोडस फार्म हाऊसचा सिनेमॅटिक फोटोशूट ना केला भाऊसाव मिनी व्लॉग सेंड. चला भेटू उद्या.